नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 15 मे रोजी जागतिक कुटुंब दिन आहे. संपूर्ण जगाला कुटुंब व्यवस्थेची देण ही भारताची आहे. म्हणजे सर्वात सक्षम आजही आता आपल्याकडे अनेक समस्या आहेत, पण आजही जगभरात सर्वात सक्षम कुटुंब व्यवस्था ही भारताची आहे. आणि आपण कुटुंब व्यवस्थेमधून जो एक वेगळा आधार दिला, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही एक आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं आणि कुटुंबातल्या सगळ्या नात्याची जी गुंफण आहे त्यातून एकमेकांप्रती असणारा जिव्हाळा, प्रेम, आदरभाव या सगळ्या गोष्टी ह्या कुटुंबाची देण आहे. कदाचित आपल्याला आठवत असेल, घर नावाची एक कविता आहे. घर असावे घरासारखे, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. अश्रूतूनही प्रीत झरावे, नकोच नुसते पाणी. त्या घरट्यातून पिलू उडावे, उंबरट्यावर भक्ती. आकांक्षाची झेप असावी, पण त्याची वृत्ती काय असली पाहिजे आणि भक्ती कुठे असली पाहिजे तर उंबरठ्यावर. म्हणजे कुठेही तुम्ही जगभर जा, आपल्या उंबरठ्यावर, घराच्या उंबरठ्यावर त्याची भक्ती असली पाहिजे. त्या उंबरठ्याच्या आतले जे सगळे सदस्य आहेत त्यांच्याप्रती प्रेम, जिव्हाळा असं नाती असली पाहिजेत. अशी ही आपली कुटुंब व्यवस्था. पण गेल्या काही वर्षामध्ये या कुटुंब व्यवस्थेचं काय होतं आहे? कुटुंब व्यवस्था ही ढासळती की नाही? एकेकाळी आपल्याला जर आठवत असेल, जी जुनी मंडळी आहेत वयोवृद्ध, त्यांना ते जुने गावाकडचे घरं आठवतात, ते वाडे आठवतात आणि त्यात लहानपणचं खेळणं, त्या सगळ्या त्यांच्या भावना अडकलेल्या आहेत त्या वाड्यामध्ये, तिथल्या माणसांमध्ये. गाव हेच एक घर असतं. नुसतं एक कुटुंब, एक घर म्हणजे कुटुंब नाही तर गावच एक कुटुंब, अशी तेव्हा रचना होती. गावामध्ये जर कोणी अनोळखी जर माणूस दिसला तर कोणी त्याला म्हणायचं, काय पाहुणं, कुण्या गावचे, कधी आला? मग त्यांनी समजा माहिती सांगितलं तर चला आमच्याकडे चहाला, आणि चहा घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का. गावचा काही संबंध नाही, कोण ओळख पाळख ओळख काढून बोलायचे. आता कुटुंबामध्ये जरी पाहुणा आला तरी त्याला प्रत्येक ठिकाणी किती त्याचं स्वागत केलं जातं हा प्रत्येकाने अभ्यासाचा विषय आहे. आता हे झालं पाहुणे मंडळी येणं करणं, पण कुटुंबातली जे सदस्य आहेत त्यांच्या आपापसातले नाती काय आहेत? म्हणजे बघा, नुसतं भाऊ म्हटलं की आपोआप त्या शब्दाप्रती एक वलय निर्माण होतं. बहीण म्हटलं, हे शब्द आहेत नुसते. म्हणजे वहिनी आहे, मावशी आहे, आजी आहे, आत्या आहे, मामा आहे, मामी आहे. हे जे काही शब्द आहेत ना, त्या प्रत्येक शब्दाभोवती एक वलय असतं, की भावविश्व असतं. या शब्दांचा आता काही लागतंय का सूर? अशी नाती आहेत का? कारण कुटुंब ही आता छोटी छोटी होत चाललीत. एकत्र कुटुंबापासून विभक्त कुटुंब झालं. आता काका, मावश्या, आत्या सर्वजण एकत्र आले तर ते कुठल्या तरी निमित्ताने, लग्नाच्या निमित्ताने कार्यक्रम झाला, जेवण झालं की जिकडे तिकडे. नाहीतर पूर्वी लग्नाला आले की 8 दिवस 15 दिवस राहायचे. आता हे नातं, जिव्हाळा, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, प्रत्येकाला कामं आहेत वगैरे. मुद्दा काय आपला बघा, ह्या जी कुटुंब व्यवस्था जी खिळखिळी होती आहे, ह्या अडचणी निर्माण होत आहेत. एक तर कुटुंबातलं सर्वात महत्त्वाचा विषय आहे पती पत्नीचं नातं. ते जर नातं दृढ राहिलं तर कुटुंब पक्कं राहतं. बघा, आपल्याकडे न्यायालयीन व्यवस्था आहे. 1984 साली कौटुंबिक न्याय व्यवस्थेच्या संबंधामध्ये कायदा झाला आणि 1989 साली आपल्याकडचं पहिलं कौटुंबिक न्यायालय पुणे येथे सुरू झालं. आज महाराष्ट्रातल्या 26 जिल्ह्यात जवळपास 43 कौटुंबिक न्यायालय आहेत. त्याचे कायद्यांची पद्धत वेगळी आहे. त्याचे कायदे आहेत, पण अंमलबजावणी करताना तिकडे तडजोडीला, समुपदेशनाला अधिक महत्त्व असतं. आणि आज आपण पाहतोय, कोणालाही समजा चक्कर मारली, चौकशी केली, अशा न्यायालयाकडे जर तुम्ही फिरकलात, प्रचंड गर्दी असते. आज काही विशेष कार्यक्रम आहे का काय,
असं वाटावं, मंडप घालायची पाळी यायला लागली न्यायालयामध्ये, इतकी गर्दी आहे. आणि काय किती क्षुल्लक कारण आहेत हो. नवरा बायको विभक्त होण्याचं कारण काय? मोठ्या आवाजात बोलली. संशय, तिचं अगोदरचं काहीतरी लफडं असेल, किंवा नवऱ्याबद्दल संशय, तो बाहेर खाली असावा, किंवा नवऱ्याचं फार तो आई आईच करतो, माझ्याबद्दल काहीच त्याचं आकर्षण नाही, बोलत नाही, मला वेळ देत नाही, असे छोटे छोटे मुद्दे. माझ्या मुलाला मारलं, माझ्या आईवरनं शिवी दिली, असे कारण आहेत की ज्या कारणामुळे चक्क थेट घटस्फोटाचं काम सुरू होतं. आणि काय झालं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन्ही कुटुंबातलं, खास करून मुलीची आई हा एक प्रमुख मुद्दा आहे. सध्या मुलीची आई ही दररोज तिला फोन करते. लग्न झाल्यानंतर तिला फोन करते, स्वयंपाक काय केलं इथपासून सगळ्या सूचना आईपासून सुरू. आणि मुलीच्या घटस्फोटामध्ये महत्त्वाची भूमिका आईची असायला लागली. म्हणजे तिचं सगळं जुळावं असं वाटण्यामध्ये काय झालं आहे, आपण प्रत्येकजण आपापली भूमिकाच विसरलेलो आहेत. हे सगळं का घडतं? आपल्याकडे काय होतं आहे, आमची जी भूमिका आहेत, आज आपण जे का आहोत, साधारणपणे 60च्या वरच्या लोकांना विचारा की मी जे काही घडलो आहे ते कोणामुळे घडलो आहे? माझे आजी आजोबा, माझे आई वडील, माझे गुरुजन यांचं नाव प्रामुख्याने सांगितलं जातं. जर का आपण आजी आजोबा, आई वडील, गुरुजन यांच्यामुळे घडलं असेल, तर मी आज आजी आजोबाच्या भूमिकेत आहे, तर माझ्या आजी आजोबांनी जी भूमिका वठवली होती ती भूमिका मी वठवतो आहे का? मी 1 मुलाचा 2 मुलाचा बाप असेल, वडील म्हणून माझी भूमिका काय, आई म्हणून माझी भूमिका काय, मी आमच्या कुटुंबासाठी वेळ देतो का? असे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. दुर्दैवानं हे होत नाही. प्रत्येकजण आत्मकेंद्री बनतोय. म्हणजे पूर्वी का नव्हतं का? पूर्वी आजी आजोबांना त्यांना वेळ मिळावा, त्यांना तीर्थयात्रेला जावं असं वाटत नव्हतं का? पण आत्ता बघा, आत्ता कुठं आमचं रिटायरमेंटचं लाईफ सुरू झालं आहे आणि तुमची मुलं सांभाळणं ही काही आमची जबाबदारी नाही आहे, पाळणा घरात ठेवा. अशा कारणामुळं घराघरात भांडणे होतात, मुलाची कुचंबना होते, सून बोलू शकत नाही, किती गोष्टी आहेत हो. किती मुद्दे आहेत. मुलीकडची खेड्याकडची माणसं आहेत आणि जरा ती आगळपगळ वागतात, म्हणून शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ते आवडत नाही. या उलट शहरातली मुलगी असेल, खेड्यात जर दिलं गेलं असेल, म्हणजे तो जरी नोकरीला असला पण त्याचे मुलाकडचे जर खेड्यातले असतील, लगेच आमच्याकडे असं नव्हतं, आमच्याकडे कसं व्यवस्था होत्या, सगळं टापटीप होतं. आता हे असं असतच नाही. 2 कुटुंब ही वेगळी आहेत. म्हणजे आता ह्या सगळ्याच्यात तडजोड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तडजोड करण्याची आमची मनस्थिती आहे का? आम्ही तसा विचार करतो का? लहानपणापासून मुलांमध्ये हे संस्कार दिले पाहिजेत हे आईवडिलांना तरी कळतं का? हे सगळे मुद्दे आहेत. आणि जगभर म्हणजे आपलं कुटुंब व्यवस्था ही जगात जर सक्षम असेल आणि संपूर्ण जग आम्हाला बोलवतं आहे, या विषयामध्ये तुम्ही मार्गदर्शन करा. मार्गदर्शकाची भारताने केली पाहिजे असं लोक सांगतात. त्या भूमिकेकडे जाण्यासाठी आमची तयारी आहे का? आम्ही किती सक्षम आहोत? हा एक या निमित्ताने विचार करण्यासारखा विषय आहे. म्हणजे आता एकल मातांचे विषय आहेत, त्याच्यानंतर एकूण घटस्फोटितांचे प्रमाण वेगळं आहे, यात अविवाहित मुलगी किंवा अविवाहित मुलगा याचं प्रमाण आपल्या देशामध्ये वेगाने वाढत आहे, कुटुंबातल्या बेरोजगारीचे प्रमाण ते वाढत आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेली कुटुंब आहेत. ह्यानं फक्त कुटुंब म्हणायचं का असा प्रश्न पडावा असे पण कुटुंब झालेले आहेत. आणि त्यामुळंच जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयावरती प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवं. आम्ही पुन्हा एकदा विश्वगुरू या विषयामध्ये होऊ शकतो. यासाठी मला काय करता येईल, मी माझी भूमिका नीट वठवेन का, असा विचार करण्याची खरी गरज आहे.
धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.